आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मी हरिभाऊ पाटील, चिंचोली तालुका सांगोला। काय विषय होता जिल्हा परिषद शाळेसंदर्भात? सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक या शाळेमध्ये शालांत ID आणि संच मान्यतामध्ये अतिशय मोठी तफावत असून या तफावत तपासण्यासाठी की आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। तर या हायस्कूल जे आहेत त्या हायस्कूलमध्ये जे शिक्षक कामाला नव्हते पर ते 2022-23ला लागले आहेत, कधी 21ला लागले आहेत, पर त्यांच्या शालांतर ID आणि संच मान्यता हा जवळजवळ 2015पासून किंवा 16-17पासून 14पासून असे अनेक प्रकार करून ते पुढील कंटिन्यू करायचं आणि त्यांचे पगार पाठीमागचे काढायचे। हा जो शाळेमध्ये हा जिल्ह्यामध्ये चाललेला प्रकार आहे तो हा शासनानं त्याची वेळीच दखल घेऊन ह्यातून त्या शालांत ID तपासणी करण्यासाठी आमचं हे विनंती आहे की शाळेमध्ये काय झालं आहे, हा राजकीय क्षेत्रातील किंवा गबरगंड अशा लोकांच्या शिक्षण संस्था आहेत। या शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या घरातील नातेवाईक, मग सून असते, भाऊजा असते, मुलगा असतोय, पुतण्या असतोय, नातू असतोय किंवा स्वतः तो संस्थापक असतो आणि शाळेचा मुख्याध्यापक असतो, असे अनेक प्रकार या जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत। तर या घडलेल्या प्रकारासाठी असाच प्रकार एक नागपूरला घडला होता। त्या नागपूरच्या चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीत मोठं रॅकेट बाहेर आलं आणि जवळजवळ करोडो रुपयाचा ह्यात अपहार झालेला आहे। कारण जे नव्हते शिक्षक ते पगार घेतात आणि जे होते त्यांचं कुठेही प्रकारे त्यांचं काढून टाकलेलं असते, त्यांना शाळेत घेतलेलं नसते, कुठं हजेरी घेतलेली नसते, असे अनेक प्रकार घडलेले आहेत। तर या प्रकरणासाठी आम्ही सांगोला शहर तालुक्यातील बागलवाडीची एक प्रशाला आहे, शिवाजी प्रशाला, या शिवाजी प्रशालेच्या माध्यमातून आम्ही त्या संस्थेसाठी की झालेल्या भ्रष्टाचारासंबंध आम्ही तिथं हे करत होतो, आंदोलन केलं। जिल्हा परिषदेसमोर आम्ही 50 दिवस आंदोलन केलं, पण तेथील शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब असतील, उपशिक्षणाधिकारी हवेली मॅडम असतील, त्यांनी तिथल्या संबंधित शिक्षक मुख्याध्यापक पवार यांना पाठीशी घालून या संस्थेची चौकशी करणे सोडून त्यांनी अशा प्रकारे त्याला पाठीशी घातलं। कारण त्या शाळा तिथं 2007पासून 5वी, 6वी, 7वी शाळा नसताना ते 2007पासून दाखवली गेली आहे आणि ते आता सध्या 21, 22, 23 नंतर चालू झालेलं आहे। तर अशा 3-3 शिक्षक भरून त्या 2007 सालापासून त्या शिक्षकांच्या शालांत ID काढण्याचं हा उद्योग आहे। आणि त्यात काय केलं जातं की या संस्थेवर जे मास्टर असतात त्या मास्टर बदलले जाण्यात असे प्रकार लय घडलेले असतात आणि जो आज शालांत IDला यावर्षी जो शिक्षक असतो तो पुढच्या वर्षीच्या शालांत IDमध्ये किंवा संच मान्यतेमध्ये नसतो आणि अशा इतर शिक्षकांकडून काम करून घ्यायचं आणि मर्जीतील त्या शिक्षकाला तिथं भरती करायचं आणि 10-10, 15-15 वर्षाचं त्याचं वेतन काढायचं। आणि ह्या वेतन काढण्यामध्ये वेतन अधीक्षक असतील, जिल्हा परिषदे हे उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक असतील, उपसंचालक असतील आणि शिक्षण आयुक्तसुद्धा यांची सगळी पद्धतीनं हा चाललेला घोटाळा आहे। आणि हा भ्रष्टाचार काढण्यासाठी सन्मान्य आम्ही जे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी यात लक्ष घालून एक चौकशी समिती करून नेमून SIT मार्फत या सगळ्या प्रकरणाची जिल्ह्यातील चौकशी केली तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार यातून बाहेर निघण्याची 100% शक्यता आहे आणि तो पालकमंत्र्यांनी करावं अशी माझी विनंती आहे। म्हणजे तुमची प्रामुख्यानं काय मागणी आहे की बोगस शिक्षक, बोगस संस्था चालक व बोगस शिक्षक भरती आणि बोगस पगार काढलेला आहे? हां बरोबर आहे। हां, आणि हे प्रत्येक संस्थेत जवळजवळ 90% संस्थेत हे प्रकार घडलेले आहेत। जे शिक्षक कामाला नव्हते पण त्यांच्या शालांत ID काढणे, ते घरीच असतात, कुठं दुसरीकडे कामाला असतात, पण ज्यावेळी त्या शाळेचा शालांत ID आणि शिक्षण संच मान्यता मिळते त्यावेळी जवळचे नातेवाईक किंवा जवळचे आर्थिक व्यवहार करून असे शिक्षकांना घेतलं जातं। यासाठी हे आमचे मागणी आहे। यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काय शासनाने काय पाठपुरावा करावा? ह्यातनं शासनानं संबंधित प्रत्येक शाळेच्या आतापर्यंत दिलेल्या संच मान्यता शालांत